अशी मी विनंती करते. मुले येथली गोड गोजरी, मुले येथली गोड गोजरी, जशा फुलांच्या माळा, मानवतेचे पवित्र मंदिर, माझी सुंदर शाळा. प्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करते. सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि सन्माननीय मान्यवर यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी आपण रंगदेवता, गणदेवता आणि इथले जागा मालक किंवा वास्तुपुरुष इथला असेल तर त्यांचं आपण स्मरण करूया की जेणेकरून आमचे हे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू देत. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन करत आहेत सन्माननीय विजयराव सावंत देसाई साहेब यांनी नारळ वाढवून करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय विजयराव सावंत देसाई साहेब यांच्या हस्ते होत आहे. सर्व मान्यवर सगळ्यांच्या टाळ्या होऊ दे.
सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते. आत्ता अध्यक्षपदाला सुचवलेल्या नावास माझे शाळेच्या वतीने पूर्ण अनुमोदन आहे. धन्यवाद. विजयराव सावंत देसाई साहेब यांनी अध्यक्षांना स्वीकारलेले आहे आणि पुढच्या आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्याआधी शाळेच्या मुख्याध्यापिका कोणताही कार्यक्रम म्हटलं की आपण देवतेला आवाहन करतो, देवाचं नाव घेतो की आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून. तर हॅलो हॅलो इयत्ता चौथीच्या मुली स्वागत गीत आणि ईशे स्तवन सादर करत आहेत. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. साधना करीती तुझीचे नित्यतः सहवास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, विश्वास दे. स्वागत गीत सुरू. इतिहासाचे रंगरूपे आली अनुग्रह, इतिहासाचे रंगरूपे आली अनुग्रह. स्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आली अनुग्रह, इतिहासाचे
सन्माननीय विजयराव सावंत देसाई साहेब यांचा सत्कार होत आहे, म्हणजे यांचं स्वागत होत आहे. श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहेत. खेडशी गावच्या सन्माननीय सरपंच मॅडम टाळ्या होत दे. खेडशी गावच्या सन्माननीय सरपंच सौ जानवी घाणेकर मॅडम यांचं स्वागत करतील. शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय शिंदे मॅडम. तसेच कारवंचवाडी कोमेंडी गावच्या सरपंच सन्माननीय जोशी मॅडम यांचंही स्वागत होत आहे. या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका गोखले मॅडम यांच्या हस्ते. तसेच खेडशी गावच्या उपसरपंच सन्माननीय पेडणेकर मॅडम यांचंही स्वागत होत आहे. आपल्या गावच्या पोलीस पॅटर्न सावंत देसाई मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. कारवांच्यावाडीचे उपसरपंच सन्माननीय राजेंद्र कळंबटे सर यांचंही स्वागत होत आहे. खेडशी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय श्री प्रमोद शितक यांचंही. तसेच खेडशी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय बंडे साहेब. तसेच खेडशी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मान
देसाई मॅडम यांचं शाळेच्या वतीने त्यांचं स्वागत होत आहे. तसेच ज्ञानवृद्ध असे आणि सगळ्याच सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणारे असे सन्माननीय सर्वांचे लाडके असे प्रतापराव सावंत देसाई साहेब यांचंही श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. तसेच सर्वांचे लाडके शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले सगळ्यांना प्रिय असणारे अडीअडचणीला मदत करणारे आणि इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेले सर्वांचे लाडके असे हातपंकर सर यांचंही श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहेत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम. तसेच वेळोवेळी आपल्याला सहकार्य करणारे आपल्याच शेजारचे आपल्याला मदत करणारे बाई साळवी यांचे आपण गुलाब पुष्प श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो. कोणतंही काम असलं कोणतीही अडचण असली तरी धावून येणारे आपलेच सहकारी मोरेश्वर मोरंबे साहेब यांचंही श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहे. तसेच गावचे प्रतिष्ठित किशोर सावंत देसाई साहेब यांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. किती नावं घ्यावी तरी ते अपुरीच आहेत. तर कोणतीही अडचण असली शाळेच्या बाबतीत शैक्षणिक असू दे काही असू दे आज जे आपल्याला स्टेज मिळालंय ते आपले खेडशी माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक देसाई साहेब यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे. तसेच कोणतीही अडचण असली काही काम असलं तरी लगेच धावून येणारे एक जरी निरोप पाठवला किंवा मेसेज केला फोन केला तर लगेच धावून येणारे सागवेकर साहेब लाखण साहेब आणि रसाळ साहेब यांचंही श्रीफळ देऊन यांचं स्वागत करण्यात येत आहे. सन्माननीय मोरगे सर यांनी व्यासपीठावर यायचंय. तसंच
सत्कार करत आहेत PDF पाठवशील ना? शालेय नंबर व्यवस्थापन देऊ? समितीच्या उपाध्यक्ष परसुतकर मॅडम. मला फोन करा. मी करतो. बोल 9867 सन्माननीय पाटील सर यांनी व्यासपीठावर यावे. 9867 69 69 777 777 ना? 0. 98 67 69 77 70. क्रीडा स्पर्धा आमच्या शाळेच्या होत्या. केंद्रस्तरीय असे वेळोवेळी उपयोगी पडणारे स्वतःचं वाहन घेऊन त्यांनी आमची मुलं खेळासाठी सोडली होती. त्यांचंही स्वागत आहे. भोसले साहेब यांनी व्यासपीठावर यायचंय. भोसले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. भोसले सरांचं स्वागत आणि सत्कार शाल श्रीफळ देऊन होत आहे. बेडशी नाका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम हे आपल्या जिल्हा परिषद शाळेचं लाडकं नेतृत्व आहे. कारण का गोखलेबाईंच्या पाठीमागे आज जिल्हा परिषद शाळा जी आहे या शिंदेबाई चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या रीतीने पार पाडतायत. कारण आम्हाला असं वाटलं होतं की शिंदेबाई खरोखर म्हणजे आम्हाला असं वाटतं की आज आमची जी पाल्य ज्या शाळेमध्ये शिकतायत ते आज त्यांनी असं कर्तव्य करून दाखवलं आहे की मुलं शिंदेबाईच करत असतात. याचं कारण एकच, अभ्यास संस्कृती हा जिल्हा परिषद मराठी शाळेमध्येच समजतो. म्हणून आज त्यांचं सत्कार समारंभ सचिन लाखन, परसुतकर मॅडम आणि विठ्ठल रसाळ हे करत आहेत आणि गोखले मॅडम. चला आज आपण इथे बसलोय तर बसण्याची जी व्यवस्था केली आहे, आपण भलेही पैसे देऊ पण वेळच्या वेळी आणि सुसुंदर असं इथे स्टेज तयार केलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे. तर डावर डेकोरेशन यांनी कोणी एकाने प्रतिनिधी म्हणून या. त्यांचं स्वागत करत आहे शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष परसुतकर मॅडम. शाळेला वेळोवेळी असे मदत करणारे, जेव्हा एखादा आपण रोपटं लावतो त्यावेळेला नुसतं लावून चालत नाही तर त्याला खत पाणी सुद्धा घालावं लागतं, तरच ते जोमाने वाढतं. आमच्या ज्या काही गरजा होत्या त्या गरजा भागवणारे असे बरेच आपले देणगीदार आहेत. त्यांचंही श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. सर्वप्रथम प्रशांत कुडाळकर यांनी आमच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा चालू होत्या त्यावेळेला 7,000चं ट्रॉफी हे केंद्रस्तरीय विभागावर त्यांनी दिलेलं आहे. त्यांचंही जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत होऊ द्या. जोरदार टाळ्या होऊ द्या.
त्यांचंही स्वागत. त्यानंतर निलेश नवले यांनी 10 खुर्च्या दिलेल्या आहेत. जवळजवळ 6,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यांचंही स्वागत सत्कार. तसेच प्रज्ञा गोखले म्हणजे या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका यांनी सुद्धा खुर्च्यांसाठी 5,000 रुपये दिलेले होते आणि त्या वस्तू शाळेमध्ये आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत होत आहे. रवींद्र शिंदे यांनी सुद्धा लाकडी खुर्ची एक त्यांनी दिलेली आहे. त्या लाकडी खुर्चीची किंमत आहे 3,500 रुपये. त्यांचंही स्वागत होत आहे. सर्व सन्माननीय देणगीदारांचे असेच प्रेम शाळेवरती राहावं आणि अशाच देणग्या आम्हाला शाळेला द्यावा आणि उत्कर्ष करावा अशी मी विनंती करते की अशीच प्रगती उत्तरोत्तर होत राहो. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यामध्ये सायली सुरेश रुद्रे हिने 50 मीटर धावणे यामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिचं सुद्धा इथे स्वागत होत आहे. सायली रुद्रे. खो खो लहान गट मुली या क्रीडेमध्ये खेडशी नाका शाळेचं उपविजेतेपद त्यांना मिळालेलं आहे. त्यांचंही स्वागत. समारंभ आटोपलेला आहे. आपल्यासाठी शुभेच्छापर 2 शब्द सन्माननीय हातकमकर सर यांनी द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. तो वाट लावतोय ना थांब त्याला कोला जायचं पालक सगळे उत्सुक आहेत आपल्या मुलांचे कार्यक्रम पाहायला. तरी सुद्धा असा सोहळा आपण जर जमवला तर पालक येतात, विद्यार्थी येतात, समाजाचं नेतृत्व करणारे लोक येतात, व्यासपीठावरच्या सन्माननीय व्यक्ती येतात आणि म्हणून गरज आहे असं काहीतरी एकत्रित काम करण्याची. आणि त्याप्रमाणे आज खेडशी नाका शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, त्यांच्या सगळ्या सहकारी शिक्षक या सगळ्यांनी एक छान सुंदर देखणा सोहळा इथे खेडशी माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात मैदानावर आयोजित केलेला आहे. त्याला आम्ही सगळेजण शुभेच्छा देतोय आणि थोडक्यातच संपवतो. व्यासपीठावर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या 2 गावच्या प्रतिनिधी इथे आहेत. एक खेडशी गावच्या सन्माननीय सरपंच महोदया इथे आहेत. त्याचबरोबर लगतच्या पोमेंडी कारवांचीवाडी गावच्या सरपंच महोदया आहेत, उपसरपंच आहेत, सन्माननीय दोन्ही गावचे सदस्य आहेत आणि ही सर्व मंडळी खूप चांगलं काम करत आहेत आणि वेळ देऊन आज आमच्या शिक्षकांचं, मुलांचं कौतुक करण्यासाठी व्यासपीठावर जमा झालेले आहेत, एकत्रित आलेले आहेत. आपण सगळ्यांनी बघितलं कार्यक्रम सगळ्यांच्या कौतुकाचा आहे आणि तो करणं आवश्यक आहे. फक्त नाच, डान्स, गाणं, गोष्टी हे रोजच चालू असतं आपलं टी व्हीवर, निरनिराळ्या शाळांच्या मैदानामध्ये. पण ज्याने आपल्यासाठी काहीतरी काम चांगलं केलं आहे त्यांचं कौतुक करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांचीच येते. आणि म्हणून आज आपल्या मुख्याध्यापकाचं आपण कौतुक करतोय की त्या आपल्यासाठी चांगलं काम करतायत, मुलांवर चांगले संस्कार करतायत, चांगलं शिक्षण देत आहेत, चांगले खेळ घेत आहेत आणि मुलांना जास्तीत जास्त सन्मान मिळेल असं काम या सगळ्या शिक्षक भगिनी या शाळेमध्ये करतायत. मी त्यांचं कौतुक करतो.
आपण सगळ्यांनी केलेलं आहे, त्यांचा उल्लेख केला सर्वांनी. विद्यार्थ्यांचा सन्मान केला बाईंनी, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला, त्यांचा योग्य तो मान राखला. हे सगळं करणं गरजेचं आहे, कारण शाळा चालवणं म्हणजे कठीण गोष्ट आहे. त्याचा एक साक्षीदार मी आहे. पाठीमागच्या बाजूला माझे विद्यार्थी बसलेत की ज्या आता सदस्य आहेत. कारवांचीवाडीची गावची सरपंच ही माझी विद्यार्थिनी आहे. मोरेश्वर वगैरे सगळीच मंडळी की जे आज समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी त्यात चांगलं म्हटलं जातं आहे. ही शाळांमध्ये चांगले संस्कार घेत होते त्या काळात आपल्या बालवयात. आपल्या मुलांना जर चांगलं घडवायचं असेल तर चांगल्या शिक्षकांच्या ताब्यात दिलं पाहिजे. आणि योगायोगाने खेडशीचं हायस्कूल आणि प्राथमिक शाळा ही खरंच चांगलं काम करते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याची दखल घेतली जावी, एक सुंदर शाळा म्हणून हायस्कूल, आणि त्याचबरोबर ज्यांच्या शाळेमध्ये 142 मुलं आहेत, बरोबर 147 मुलं आहेत. हा आकडा आता कठीण झालेला आहे. अनेक शाळा आता कोलमडून पडत आहेत. 100 पण पट नाही आहे. एक काळ आपल्या खेडशी गावची शाळेत 250 मुलं होती. मी केंद्रप्रमुख होतो. आज त्या शाळेला सुद्धा घरघर लागले 100 जेमतेम मुलं. सर आता प्रताप सावंत देसाई सर DED कॉलेजचे प्राचार्य आहेत. विजय अनंत सावंत देसाई शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यामध्ये, हायस्कूल काढण्यामध्ये, ही सगळी जागा मिळवण्यामध्ये, नाक्यावरची जी शाळा आहे, ज्या शाळेत आपण सगळं शिकताय, ज्या मुलांना आता शिकवलं जातं आहे, याचा काही इतिहास मी आता सांगत नाही, पण ती शाळा पहिली वर्गखोली उघडण्यामध्ये या बंधूंचं योगदान मोठं आहे. त्यावेळेला हातणकर आमदार होते आणि जड्यार आमदार होते आणि जड्यारांनी आपल्याला फक्त 35,000 रुपये एका अनुदानातून दिले. त्याच्या आधीच आम्ही शाळा बांधली होती आणि त्याची उसनवार अनेक लोकांकडे ठेवलेली होती. 35,000 शाळा, वर्गखोली एक. त्या शाळेचं रूप तुम्ही आता बदललंय. तेव्हा 25-30 मुलं या शाळेत शिकत होती आणि आज 147 मुलं शिकत आहेत. चांगलं काम चालू आहे. तेव्हा जोरदार टाळ्या वाजवा शिक्षकांसाठी, जोरदार टाळ्या वाजवा इथल्या सगळ्या समाजाचं नेतृत्व करणारे पानवल खेडशी गावचे हे नेते मंडळी आहेत त्यांच्यासाठी, की त्यांचं या शाळांवर बारीक चांगलं लक्ष आहे. म्हणून त्यांचं आपण कौतुक करूया. एक धोका मी सांगून जातो तुम्हा सर्वांसाठी. मराठी मातृभाषेच्या शाळांना सगळ्याच घरघर लागले. मी पटवर्धन हायस्कूलचं काम पाहतो. पटवर्धन हायस्कूलमध्ये एक 2-4 वर्षापूर्वी 5,000 मुलं, 4,500 मुलं शिकत होती. आता जेमतेम 3,500 आहेत. तर 2,000 मुलं गेली कुठे? इंग्लिश मिडियममध्ये गेले. आता सगळ्यांना इंग्लिश मिडियमचं वेड लागलेलं आहे. पण मी आपल्याला अभिमानाने सांगतो की मातृभाषा जर तुमची पक्की असेल तर जगातली कुठलीही भाषा शिकता येते. आणि म्हणून तुम्ही उगाचच कुठेतरी कोणीतरी गाडी घेऊन आलाय म्हणून, हायफाय शाळा आहे म्हणून, इमारत छान दिसते म्हणून तिकडे जाऊ नका आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. आपल्या घरात या मुलांना शिकवायला कोणी नाही आणि त्याचबरोबर या मुलांच्या शिक्षणाची नंतर वाताहत होते योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे. शिक्षण कुठलं वाईट नाही, इंग्रजीचं शिक्षण पण चांगलंच आहे, पण आपल्या घरात वातावरण नसेल तर मुलांवर अन्याय होतो. आणि म्हणून आत्ता कुठेतरी आपल्याला छान शाळा वाटते आणि गाडीतनं मुलं जात आहेत, जरा रुबाबदार दिसत आहेत असं तुम्हाला उगाचच वाटतंय. तो भ्रम मनातनं काढा. आता पुन्हा आपल्या शाळेत मराठी शाळांमध्ये मुलं येत आहेत. सरकारने पण आता कायदा केला आहे, मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे टिकाऊ असतं, चांगलं असतं, पायाभूत असतं. आणि या ठिकाणी चांगलं शिक्षण जर दिलं आपण तर जगात कुठेही जाऊन ही मुलं आपली नोकरी, व्यवसाय, उद्योग करू शकतात. हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. पुन्हा एकदा सगळ्या ही शाळा असेल, इथून मुलं बाहेर नेऊ नका. जास्तीत जास्त मुलं इथे घाला. इथे माध्यमिक शाळेचा दर्जा सर्वोत्तम दर्जा असा मानला जातो गावात. जेव्हा आदर्श चांगल्या शाळांचा उल्लेख केला जातो तेव्हा खेडशी माध्यमिक शाळेचा उल्लेख होतो. प्राथमिक शाळेची आपल्या भरभराट चांगली चालू आहे. मी सगळ्या मुलांना इथे शुभेच्छा देतो. आज सुंदर कार्यक्रम तुम्ही सगळेजण करणार आहात. घाईमध्ये बोलण्यापेक्षा तुमचं चांगलं काम बघायला मला आवडेल. मी शाळेतल्या शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना
आपण सगळ्यांनी मिळून शाळेच्या कामकाजात लक्ष घाला, भरभरून काही चांगल्या गोष्टी शाळेला द्या, ऑनलाईन शिक्षणाची उत्तम व्यवस्था करा आणि इथल्या मुलांना इथेच शिक्षण मिळेल, त्यांना गाडी घोड्यातून खूप लांब जावं लागणार नाही, ते आपल्या जवळपासच्या शाळेत शिकतील असं वातावरण तुम्ही सगळ्यांनी निर्माण करा. व्यासपीठावरच्या सगळ्या सन्माननीय व्यक्तींचा मी आता उल्लेख करत बसत नाही, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एक छोटासा सत्कार राहिला आहे. आमचे बरेच पालक देणगीदार आहेत. आम्ही कोणतीही गोष्ट मागितली की ते देणार. तो आमचा घरचा सत्कार आम्ही शाळेतून उर्वरित पालकांचा आम्ही करणार आहोत. पण सन्मान प्रतिष्ठानचे सन्माननीय समीर मुल्ला यांनी जरा व्यासपीठावर यायचे. समीर मुल्ला यांचा सत्कार करताय. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. त्यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री मिराशी साहेब व्यक्ती शाळेला यांची खूप मदत होते. त्यानंतर यांच्या पूर्ण उलट शांत नव्हे पण डॅशिंग अशा आमच्या उपाध्यक्ष मॅडम बोरसुतकर. सर्वांचे सन्मान सत्कार झालेले आहेत. कदाचित एखाद्या आहे आणि त्यामुळे ते सर्व उत्साहाने कधी एकदा हे सर्व संपतंय आणि आम्ही एकदा स्टेजवर जातोय. आताशीच आपला सूर्य खाली मावळलेला आहे आणि आता खरा सूर्य खाली गेलेला आहे आणि आता उगवते सूर्य तुम्ही आहात. तुम्ही आता स्टेजवर येऊन सर्वांसाठी चमकणार आहात. तुमच्यासाठी सर्व उपस्थितांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, म्हणजे आपले विद्यार्थी आणखी उत्साही होतील. मला अतिशय आनंद होत आहे. आज मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपल्या खेडशीनाका शाळेतील जी मीटिंग झाली या कार्यक्रमाविषयी, मीटिंग झाल्या 2 मिनिटांमध्ये बाहेर आल्यानंतर सचिनजी लाखन आणि विजय सागवेकर यांचा मला फोन आला आणि 28 तारीख सर आम्ही ठेवलेली आहे, तुम्ही अवश्य यायचंच आहे असं निमंत्रण मला मिळालं. आणि त्यानंतर माझे मित्र विशाल भोसले यांनी देखील खूप आग्रह केला, विठ्ठल रसाळ ह्या सर्वांनी आग्रह केल्यामुळे मला इथे येणं क्रमप्राप्तच झालं आणि माझ्या विद्यार्थ्यासाठी मला येणं गरजेचं होतं. माझ्या हाताखालून जे काही विद्यार्थी गेले त्यांना देखील भेटणं मला गरजेचं होतं. आज मी इथे आल्यानंतर माझ्या 2 विद्यार्थिनी समोर आल्या, माहेश्वरी आणि स्नेहा. आता त्या खूप उंच झालेल्या आहेत. त्यावेळेस 5 वर्ष झाले आम्ही भेटलो नाहीत. त्यांना जसा आनंद होतोय, त्यांना जसा मी विसरलो नाही, पालक मला विसरले नाहीत, तसंच मी सुद्धा या शाळेला आणि विद्यार्थ्यांना विसरणार नाही. अतिशय आनंद वाटत होता की त्यावेळेस या ठिकाणी देसाई सर मुख्याध्यापक असताना या स्टेजवर पहिला कार्यक्रम आम्हाला घेण्याची या ठिकाणी संधी मिळाली होती आणि त्या वेळपासून आपल्या जे तांबे मॅडम मुख्याध्यापक होत्या आणि आपल्या गावचे तत्कालीन सरपंच समीर सावंत देसाई होते, त्यांनी अतिशय चांगलं आम्हाला सहकार्य केलं. या शाळेचे सेक्रेटरी सचिन सावंत देसाई होता. कार्यक्रम आता एक परंपरा झालेली आहे. शिंदे मॅडम, जाधव मॅडम, तांबे मॅडम आणि शितप मॅडम यांना तुम्ही जे काही सहकार्य करताय त्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या सुंदर आणि भव्य दिव्य होत आहे. खरोखर तुम्ही जर त्यांच्या पाठीशी राहिलात तर विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून येईल. आपली जिल्हा परिषद शाळा संपूर्ण संस्कार मुलांमध्ये घडवते आणि हे संस्कार घडवण्याचा एक मोठा उपक्रम म्हटलं तर हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे.